उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश झालेत आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे सरकारकडून असा मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा देखील करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे। तर सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत आणि यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। मातोश्रीवर पक्षप्रवेश झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडले। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असं मोठं विधान केलंय। तर शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, उद्धव ठाकरेंनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरचा दौरा केलेला होता आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी हंबरडा मोर्चा देखील काढलेला होता आणि आज मातोश्रीवर जालना जिल्ह्यातले आणि संभाजीनगर जिल्ह्यामधले काही पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षामधले पदाधिकारी आहेत, त्यांचा प्रवेश झाला आणि यावेळेला ते सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांनी विश्वास दिलाय, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम पाठीशी आहोत आणि लढत राहणार। सरकारनं फसवणूक केली आहे, मात्र आपण याचा पाठपुरावा करू आणि दिवाळीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आणि प्रत्येक गावागावामध्ये एक समिती स्थापन करून ती समिती जाऊन पाहणी करेल की सरकारनं दिलेली मदत या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते की नाही आणि जिथे सरकारकडून मदत पोहोचणार नाही त्या सगळ्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाणार आहोत, पाहणी करणार आहोत आणि तिथल्या शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला भाषण करताना म्हटलंय। सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मातोश्रीवर अनेक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय आणि या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलंय। शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो। आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोबाईल खाली करा मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी सुद्धा दिसतोय। या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ, त्यांच्यासोबत राहू न राहू, पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी सुद्धा दिलेला आहे। मोबाईल मी गेल्या 8 दिवसापूर्वी येऊन गेलो, त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं नाही। आणि तुम्हाला कल्पना आहे, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं मी सरकारला सांगितलं होतं, कारण सरकारची अशी फसवाफसवी सुरू आहे। कळवून गेलेल्या जमिनीला 3-3.5 लाख रुपये पर हेक्टर तरी जाहीर जरूर केले। मी म्हटलं होतं की तुम्ही 3-3.5 लाख पाहिजे दिवाळीनंतर द्या, पण पहिले त्यातले 1 लाख हा दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका। त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्गठन नाही, कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी। आता कालच मी एका वृत्तपत्रात पाहिलं, आता एकेकांच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागलेल्या आहेत। 3-3.5 लाखापैकी जवळपास किती जर काही एकटी म्हणतात तर जेमतेम काही पैसे हातामध्ये येत आहेत। मोबाईल खाली करे मित्रा, नुकसान भरपाई नाही तर मोलमजुरी असं हे सगळं पॅकेज दाखवलेलं आहे। त्याच्यासाठी आज शेतकरी हवालदिल झाले। मी मुंबईत असलो तरी सातत्याने माझा अंबादास साहेब, खैरे साहेब आहेत, दादा आहे, या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो। काय काय चाललंय, किती पॅकेज आलं। मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास, विनोद तुम्ही पण आहात, खैरे साहेब आहेत, राजू तुम्ही आहात, एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत पाहिजे। तुम्ही आता म्हणालच ना दादा की आमचं काम बघा, मला एक काम नक्की तुमच्याकडनं करून पाहिजे की तालुका पातळीवरची आपली पद्धत पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला सर्कल प्रमाणे त्या शेतकरी